नमस्कार, सुमन्स किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण कढीपत्त्याची कुरकुरीत भजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे, अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब जरूर करा आणि हो, रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी भरपूर सारी कढीपत्त्याची पाने घेतलेली आहे आणि आपल्याला ह्या देठासहितच घ्यायची आहे। स्वच्छ धुवून आणि कोरडी करून घ्यायची आहे। आता हे जरा वेळ आपण बाजूला ठेवू। आता भजीसाठी आपल्याला पीठ तयार करायचं आहे। तर इथे मी मोठं भांड घेतलेलं आहे आणि शक्यतो असं पसरटच थोडंसं भांड घ्यायचं आहे। यामध्ये घालायचं आहे आपल्याला 5 चमचे डाळीचं पीठ किंवा 1 वाटीभर घ्यायचं आहे। आता तुम्हाला किती भजी बनवायची त्यानुसार घ्यायचं आहे। आणि कुरकुरीत होण्यासाठी इथे मी 3 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला काही कोरडे मसाले घालायचे आहे। तर इथे मी पाव चमचा हळद घेतलेली आहे, त्यानंतर चवीपुरतं मीठ, 2 चिमूट हिंग, पाव चमचा ओवा। आता हिंग आणि ओवा हा तुम्ही जरूर घाला, थोडासा हातावर चोळून घ्यायचा म्हणजे याचा स्वाद छान येतो। त्यानंतर पाव चमचा लाल तिखट आणि इथे मी 2 हिरवी मिरची, थोडंसं आलं आणि 2-3 पाकळ्या लसणाच्या अशा खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेले आहे। आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण अनेक प्रकारची भजी करतो, पण अशी कढीपत्त्याची भजी कधी केली का, कधी खाल्ली का? नाही ना। तर आज आपण तीच भजी बनवणार आहे। कारण तुम्हाला माहिती आहे कढीपत्ता हा किती गुणधर्म आहे, किती आयुर्वेदिक आहे, आपल्या केसांसाठी खूप असा फायदेशीर आहे। आता बऱ्याच वेळा काय होतं, आपण भाजीमध्ये कढीपत्ता टाकतो, त्यानंतर ताटात तो बाजूला जातो आणि नंतर तो बेसिनमध्ये जातो, त्याचा काही उपयोग होत नाही। तर त्यासाठी अशी कुरकुरीत भजी करायची। ज्यावेळेस तुम्ही वाटणाचं कालवण करता त्यावेळेस सुद्धा वाटणामध्ये कढीपत्त्याची पाने घ्यायची, म्हणजे ती आपल्या पोटात जाते। तर ते बघा सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि अगदी आपल्याला थोडं थोडं पाणी घालून सरसरीत असे हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। खूपही पातळ नाही किंवा खूपही घट्ट नाही। तर अशा पद्धतीने आपण पीठ भिजवून घेतलेलं आहे। अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आणि पीठ भिजवून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथे बघू शकता छान असे हे पीठ तयार झालेलं आहे आणि अशाच पद्धतीचं आपल्याला पीठ भिजवायचं आहे। खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही, या पद्धतीचं। आता आपल्याला कढीपत्त्याची एक एक काडी घ्यायची आहे। इथे बघा ही काडी घेतलेली आणि त्यानंतर आपल्याला ही यामध्ये बुडवायची आहे। आता बुडवून घेतली की सगळ्या पानांना पीठ लागेल अशा पद्धतीने बुडवायचे आहे। खूप जर पातळ जर झालं तर कढीपत्त्याच्या पानांना पीठ चिकटणार नाही आणि खूप जर घट्ट झालं तर भजी ही चवीला चांगली लागणार नाही। त्यासाठी अशा पद्धतीने बुडवून घ्यायचं आहे। इथे बघा अशा पद्धतीने बुडवायचं आहे। आता 2-3 काड्या मी ह्या पद्धतीने अशा बुडवून घेते आणि लगेचच आपल्याला तळून घ्यायचं आहे। आता इथे तेल मी गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल गरम करताना सुद्धा आपल्याला पसरटच भांड घ्यायचं आहे। आता तेल गरम झालं की लगेच आपल्याला यामध्ये ही पाने सोडायची आहे। या पद्धतीने अशी सोडून घ्यायची आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे। आणि खमंग खरपूस अशी आपल्याला तळून घ्यायची आहे। आधी तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आणि नंतर भजी सोडल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे। म्हणजे काय होतं, छान अशी खरपूस तळल्या जातात। तर तुम्ही इथे बघू शकता खमंग कुरकुरीत अशी आपली ही भजी तळून झालेली आहे। आता ही आपण काढून घेऊ आणि काढल्यानंतर जी बाकीची राहिलेली आहे ती सुद्धा ह्याच पद्धतीने आपण तळून घेऊ। तुम्ही इथे बघू शकता छान अशी कुरकुरीत झालेली आहे। आता ज्या वेळेस तुम्हाला भजी बनवायची पहिल्यांदाच जर बनवता तर तुम्ही काय करायचं, इथे कढीपत्त्याची अशी पानं घ्यायची, हे देठ घ्यायचं आणि त्यानंतर काय करायचं, अगदी थोडं थोडं पीठ लावायचं, जसं आपण आळूच्या वडीला लावतो ना तसंच, आणि पलटवून सुद्धा घ्यायचं आणि या पद्धतीने
सगळं पीठ लावून घ्यायचं आहे. म्हणजे काय होईल, याची जी पानं आहे ती तळताना अशी सुटी सुटी दिसतील आणि दिसायलाही छान दिसेल. बघा या पद्धतीने. आणि मग तळून घ्यायची आहे. दिसायला अतिशय सुंदर दिसतात. तर इथे आपली कुरकुरीत कढीपत्त्याची भजी खाण्यासाठी तयार झालेली आहे. करायला खूप सोपी आहे आणि एकदम कमी मसाल्यामध्ये आहे. मसाला म्हणजे काय, आपण फक्त ठेचा आणि मिरची पावडर घातलेली आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता एकदम छान असे कुरकुरीत तयार झालेले आहे. झटपट असे होतात आणि तेवढेच आयुर्वेदिक सुद्धा आहे. तर ही भजी माझ्या पद्धतीने जरूर करून बघा. जी मी तुम्हाला ट्रिक सांगितली, तुमची जर पानं अशी गोळा होत असेल पिठामध्ये, तर तुम्ही ताटामध्ये पीठ घ्यायचं आणि जसं आपण आळूच्या पानांना लावतो त्या पद्धतीने लावायचं आणि भजी तळून घ्यायची. आहे की नाही सोपी ट्रिक? तर तुम्ही या पद्धतीने ही भजी जरूर करून बघा आणि तुम्हाला माझी कढीपत्त्याची कुरकुरीत भज्याची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.